नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही दिवसातच होळी आहे आणि ही होळी आपण अतिशय उत्साहाने साजरी करतो. पण साजरी करताना अनेकांनी अनेक व्हिडिओ पाहिले आणि या होळीच्या बाबतीत प्रत्येकाने आपले वैयक्तिक मत असेल किंवा काही शास्त्रार्थ असेल असे मत असणारे काही व्हिडिओ यूट्यूबला अनेकांनी पाहिले आणि अनेकांचे प्रश्न असे असे होते की हा व्हिडिओ आम्ही पाहिला आणि या संदर्भामध्ये त्यांनी असे सांगितलेले आहे, तर हे खरं आहे का? तर मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांचा प्रश्न असा होता की या 8 दिवसामध्ये होळी आतापासून होळी येईपर्यंत म्हणजे होळीच्या दिवसापर्यंत लहान मुलांची अतिशय काळजी घेणे खूप जास्त गरजेचं आहे. लहान मुलांवरती अशा प्रकारे संकट येऊ शकतात, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. तर मी तुम्हाला सांगेल, अशा संभ्रमात राहू नका. कुठल्याही प्रकारचे नुकसान आपल्या मुलांचे होणार नाही. पण आपण मुलांची काळजी घेणे मात्र गरजेचे आहे. रात्री अपरात्री मुलांना बाहेर घेऊन जाणे, फिरायला जाणे हे या 8 दिवसामध्ये टाळा. बाकी आपल्या मुलांना कसल्याही प्रकारचा त्रास या 8 दिवसामुळे होणार नाही, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण होळी कशासाठी साजरी करतो हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण भक्त प्रल्हाद हे विष्णूचे अतिशय प्रिय भक्त होते आणि विष्णू देवता श्रीहरी विष्णू हे स्वतः भक्त प्रल्हादांचे रक्षण करत होते. म्हणून माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये भीती कायम असेल तर श्रीहरी विष्णूचे नामस्मरण तुम्ही करा. आपल्या मुलांना रोज विष्णू सहस्रनाम ऐकवा. आपल्या मुलांना ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप ऐकवा. किंवा आपल्याला हे म्हणता येत नसेल, माहिती नसेल तर यूट्यूबवरती सर्च करा, विष्णू सहस्रनाम रोज मुलांना ऐकवा, रामरक्षा ऐकवा. असे केल्यानंतर आपल्या मुलांवरती कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही. त्यासोबतच तुम्ही महादेवाचे सुद्धा नामस्मरण करू शकता. महामृत्युंजय जप यूट्यूबवरती तुम्हाला सर्च केल्यानंतर ऐकायला मिळणार आहे. हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की ऐका. धन्यवाद.